नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। सगळ्यात पहिला संदेश जो स्वामींचा हा आहे की आता तुमच्या आयुष्यात म्हणजे तुमच्या जीवनाचं एक नवीन सायकल सुरू होते आणि त्या सायकलमध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती ही आहे की तुमचे कुठे ना विचार बंद होणार आहेत। तर काय तर सतत तुम्हाला जे विचार त्रास देतात, सतत तुम्ही विचारांमध्ये असतात, ते कुठे ना कुठे आता थांबणार आहेत। हा तुमचा सेकंड फेज ऑफ लाईफचा जो नवीन फेज एक चालू होतो आहे त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत। त्यानंतर तुम्हाला आत्तापर्यंत जर प्रेम भेटलं नाही आहे किंवा मग तुम्ही जर खूप प्रेम दिलं आहेत तर त्याच्यामध्येही परिवर्तन येताना दिसणार आहे। म्हणजे काय तर तुम्ही कुठेतरी बाउंड्रीज सेट करणार आहात की कितपत तुमच्या गोष्टींचं ॲक्सेस लोकांना द्यावं किंवा कोणाला कितपत महत्त्व द्यावं हे तुम्ही स्वतःचंच ॲनलायझेशन खूप चांगल्या प्रकारे करणार आहात। त्यानंतर तिसरा मेसेज जो आहे तो आता तुम्ही आहे ना भावूक होऊन विचार नाही करणार आहात, तुम्ही काय तर प्रॅक्टिकल होणार आहात। तुम्ही इमोशनल सेन्सिटिव्ह होऊन आता लोकांचं मन तुम्हाला असं वाटतं खूप तुम्ही जपलं आणि तिथे कुठेतरी तुम्ही कमी पडलात, तर आता काय तुम्ही दुसऱ्यांच्या मनापेक्षा स्वतःच्या मनाचा विचार जास्ती करणार आहात। हा तिसरा स्ट्रॉंग मेसेज आहे। त्यानंतर चौथा मेसेज हाच आहे ना की आता तुम्हाला वाटतं ना त्या पद्धतीने तुम्ही आयुष्य जगणार आहात। म्हणजे काय तर खूप सारं हिम्मत तुमच्यामध्ये, तुमच्या आतून आहे ना खूप करेज येतो आहे। जे काही तुम्ही आत्तापर्यंत आयुष्याला बघितलं किंवा अनुभवलं त्यातून तुम्ही हेच शिकला आहात की स्वतःची ताकद ओळखणं हे खूप गरजेचं आहे। स्वतःला महत्त्व देणं, स्वतःचं मन कितपत आपण विचारांमध्ये गुंतून स्वतःला त्रास करून घेत आहोत ह्याचं कुठे ना तुम्हाला ना समज येत आहे आणि त्यामुळे ना तुम्ही स्वतःच्या ऊर्जेला आता प्रोटेक्ट करणार आहात। तर काय तर अशा लोकांपासून तुम्ही दूर जाल किंवा अशा लोकांमध्ये तुमचं राहायचं मनच नाही करणार जे लोक तुमची एनर्जी ड्रेन करतात। तर काय तुमच्यामध्ये तुमचीमधली कमी काढतात किंवा तुम्हाला खाली लेखतात किंवा तुम्हाला कुठे ना कुठे म्हणजे अशा परिस्थितीत टाकलं जातं जिथे तुम्हाला असं वाटतं की इतकं सगळं करूनही, इतकी मेहनत जर तुम्ही कुठे काम करत असाल तर इतकी मेहनत करूनही समोरचं तुम्हाला बरोबर मान सन्मान देत नाही आहे किंवा घरीही तुम्ही राबता तरीही तुम्हाला दुसऱ्यांची बोलणी ऐकावी लागतात किंवा 100 गोष्टी जरी चांगल्या केल्या आणि एक गोष्ट जरी कुठेतरी चुकली तुमची तर त्याचीही बोलणी तुम्हाला ऐकायला लागतात। तर आता तुम्ही काय करणार आहात, तुम्ही ना त्याकडे ना दुर्लक्षच करणार आहात। म्हणजे काय तुम्ही अशा गोष्टींना महत्त्वच देणार नाही आहात, तुम्ही स्वतःमध्येच मस्त राहणार आहात। तुम्ही असं करणार आहात की एक कानाने ऐकलं दुसऱ्या कानाने सोडून दिलं। आत्तापर्यंत काय होतं सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा विचार करत राहायचा, जर तुम्हाला कोणी दुखावलं ती गोष्ट तुम्हाला खूप खुपायची आणि सतत दिवसभर म्हणजे तोच विचार तुम्ही पूर्ण दिवस घेऊन चालत राहायचा आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा। तर आता तसं नाही होणार आहे। आत्ता कुठे ना कुठे तुम्ही त्या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडणार आहात, कारण कुठे ना तुम्ही नामस्मरण पण करता स्वामींचं। स्वामींना नेहमी तुम्ही जितका वेळ भेटेल ना तुम्ही स्वामींच्या नामात तुमचं मन गुंतवण्याचा प्रयत्न करता आणि त्याचमुळे ना हे सगळे बदलाव तुमच्यामध्ये येणार आहेत। आणि तुम्ही हा विचार करताय आता की जरी मी एकटो पडलो किंवा एकटो असलो किंवा आतमधलं जरी तुम्हाला विचार सतत असले ना तरी तुम्हाला कुठे ना त्याच्यामध्ये पण तुम्हाला बदल तर दिसून येणारच आहेत। प्लस तुम्ही स्वतःला एकटं वाटून घेणार नाही आहात आत्तापर्यंत। म्हणजे आत्तापर्यंत काय होतं दुसऱ्यांवरती तुम्ही अवलंबून होतात, जरा काय झालं तर लगेच दुसऱ्यांना तुम्ही स्वतः पण कोसायचं आणि तुम्हाला असं वाटायचं की ह्यांनी असं का केलं माझ्याबरोबर, त्यांनी तसं का केलं माझ्याबरोबर। ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे छोटे विचारातून आहे ना तुम्ही आता बाहेर पडणार आहात। तर तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्षच देणार नाही, तुम्ही दुर्लक्ष करणार आहात। कारण का तर तुमची ऊर्जा तुम्हाला आता ना हे समजत आहे की या सगळ्या गोष्टी फालतूच्या आतली ऊर्जा माझीच खराब करत आहे आणि कुठे ना कुठे मलाच त्याचा त्रास होत आहे। त्यापेक्षा
ह्या गोष्टींचा त्रास करून न घेतलेलं बरं आहे आणि अशा गोष्टींमध्ये आपलं मन गुंतवावं जी गोष्टी स्वतःला आतून समाधान देईल आणि आतून मला सकारात्मक बनवेल. तर कुठे ना कुठे तुमचं लक्ष त्याकडे जाणार आहे की काय, की स्वामींच्या नामात आपलं मन गुंतून राहणं, ग्रंथ पोथी वाचणं किंवा चांगलं चांगलं जेवण करून खाणं किंवा अशा गोष्टी करणं ज्या तुम्हाला खूप आवडतात. म्हणजे अशा गोष्टीत, आणि जर तुम्ही नाही करत असाल तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही अशा गोष्टींमध्ये तुमचं मन रमवायला चालू करा जी गोष्ट तुम्हाला आवडते. कुठेतरी ना तुमच्या परिवारामध्ये कोणाची तरी मृत्यू झाली आहे किंवा काहीतरी दुःखद बातमी आली आहे तुमच्यापर्यंत, त्यामुळे पण तुमचं घरचं वातावरण किंवा तुम्हालासुद्धा वाईट वाटत आहे त्या गोष्टीचं. ती कुठली तरी जवळची व्यक्ती पण असू शकते, तुमच्या घरातलीच कुठली तरी जवळची व्यक्ती असू शकते जी कुठे ना कुठे तुमच्यापासून दुरावली आहे. ठीक आहे, म्हणजे काय तर हे जग सोडून गेली आहे. तर त्यामुळेही तुमचं कुठे ना कुठे मन दुखवलं आहे. तुमचे आईवडील असू शकतात किंवा कुठलीही अशी व्यक्ती असू शकते जी तुमच्या मनाच्या खूप जवळ होती. तर आता स्वामी तुम्हाला सांगत आहे की त्यांचा प्रवास तिथपर्यंतच होता, ते इतकं मनाला धरून ठेवू नका. त्यांची आत्मा बघा, कारण आत्मा ही अजर अमर आहे, शरीर हे फक्त सोडलेलं आहे. तर त्यांचा प्रवास, आत्म्याचा प्रवास जो आहे तो सुरूच राहणार आहे, फक्त शरीर सुटलेलं आहे. तर स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की जास्ती स्वतःला त्रास करून घेऊ नका या सगळ्या गोष्टींचा आणि आता स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्या. स्वतःला जे काही आयुष्यात तुम्हाला करायचं आहे त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तर ओव्हरऑल म्हणजे तुमचं आयुष्य आता बदलणार आहे. तर हाच आहे स्वामींचा महत्त्वपूर्ण संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तो स्वामींनी पोहोचवला आहे. असेच महत्त्वपूर्ण संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा संदेश बघितल्याबद्दल.